नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे का हे आपण जाणून घेणार आहोत। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर त्याचबरोबर भावामध्ये आपल्याला चढउतार पाहायला मिळते। तर आपण जर चॅनलवरती जुने व्हिडिओ पाहिले तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्या दिवशी, त्याचबरोबर कोणत्या महिन्यामध्ये आपल्याला काय, कोणत्या शेतमालाला काय दर मिळाला हे आपण पाहू शकतात। त्यामुळे आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये काय तेजी मंदी आपल्याला पाहायला मिळते। तर जुने व्हिडिओ आपले जरूर पहा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल। कोणत्या महिन्यामध्ये काय दर आपल्याला पाहायला मिळतात। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते। दोडक्याची आपल्याला आवक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आज दर जे आहेत आपल्याला दोडक्यासाठी कमीत कमी आपल्याला 20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडक्यासाठी एक नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी दर जे आहेत आपल्याला 20 ते 30 रुपयापर्यंत पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये बदल्या मालासाठी आपल्याला 10 रुपये किलोपासून आपल्याला दोडक्यासाठी आज दर पाहायला मिळतात। फ्लावरची आवक पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला दर जे आहेत कमी झालेले पाहायला मिळतात। तर आपल्याला कमीत कमी आपल्याला 7 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 15 ते 16 रुपयापर्यंत आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये मोठी घसरण आपल्याला फ्लावरसाठी झालेली पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आज दुधी भोपळ्यासाठी कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 16 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटी बरोबरच आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते। तर कमीत कमी आपल्याला भेंडीसाठी, चांगल्या भेंडीसाठी 15 ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर हलक्या भेंडीसाठी साधारणतः 7 रुपये किलोपासून आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दर जे आहेत आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरलेले पाहायला मिळतात। गाजरची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर गाजरसाठी कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। वालगवडीची क्वालिटी पाहू शकता, तर वालगवडीसाठी आज कमीत कमी 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर दर जे आहे ते आपल्याला 40 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते। कारल्याची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर कारल्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात। शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, तर आज शेवग्याच्या शेंगासाठी कमीत कमी 30 ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 10 रुपये किलोपासून बादल्या मालासाठी दर पाहायला मिळतात। आवक आहे, त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः भुईमुग शेंगासाठी कमीत कमी आज 50 ते 55 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला पाहायला मिळते। तर भुईमुग शेंगासाठी दर जे आहेत आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शिमला मिरचीसाठी आज कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 10 रुपये किलोपासून आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। गवार पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गोल्डन गवार पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 50 ते 60 रुपयापर्यंत आपल्याला गोल्डन गवारसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। वांग्याची क्वालिटी पाहू शकता, तर वेगळ्या क्वालिटीमध्ये आज आपल्याला मार्केटमध्ये वांगं पाहायला मिळते। तर नवीन जात ही आपल्याला 1093 ही वांग्याची क्वालिटी आपल्याला आज मार्केटमध्ये नवीन पाहायला मिळते। तर या वांग्यासाठी आज दर जे आहे ते 30 ते 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला या वांग्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर आवक जे आहे ते आपल्याला बॉक्स पॅकिंगमध्ये पाहायला मिळते। तर हे जे वांगं जे आहे ते आपल्याला सातारा, सांगली या ठिकाणी आवक आपल्याला झालेली पाहायला मिळते।
तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर शायनिंग कलर या वांग्यासाठी आपल्याला दर कमी काट्याचं वांगं जे आहे ते आपल्याला जळगाव वांग्यासाठी सारखं सेम आपल्याला वांगं पाहायला मिळते. बीन्सची क्वालिटी पाहू शकता. तर आज बीन्ससाठी साधारणतः कमीत कमी 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्ससाठी 10 रुपये किलोपासून दर पाहायला मिळतात. राजमाची क्वालिटी पाहू शकता. एक नंबर टॉप क्वालिटीच्या राजमासाठी आज कमीत कमी 20 ते 25 रुपये किलोपर्यंत दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 ते 12 रुपये किलोपासून आपल्याला राजमासाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत ते घसरलेले पाहायला मिळतात. वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गोल्डन वाटाणा पाहायला मिळते. तर वाटाण्यासाठी आज कमीत कमी 80 ते 90 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. वाटाण्याचे देखील दर आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. आवक भरपूर झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. पावट्याची क्वालिटी पाहू शकता. तर पावट्यासाठी आज कमीत कमी 18 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतात. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवारसाठी आज कमीत कमी 50 ते 65 रुपये किलोपर्यंत आपल्याला पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला पुणेरी गवारसाठी स्थिर असलेली पाहायला मिळतात. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः बदल्या मालासाठी आपल्याला कमीत कमी 30 रुपये किलोपासून आपल्याला पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळतात. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला पुणेरी गवारसाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात. चवळीची शेंगा आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 20 ते 25 रुपयेपर्यंत चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या चवळीच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते. टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता. एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटो पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 10 रुपये किलोपासून आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते. आवक जास्त आहे. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज थोडेफार बदल टोमॅटोसाठी झालेला पाहायला मिळते. कोबीची आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोबीसाठी कमीत कमी आपल्याला 10 ते 14 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 8 रुपयापासून दर पाहायला मिळते. वांग्याची क्वालिटी पाहू शकता. तर हिरवा वांगा आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज एक नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यासाठी 30 ते 35 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. काळं वांगं पाहायला मिळते. तर भारताच्या वांग्यासाठी आज कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 18 रुपये किलोपर्यंत आपल्याला काळ्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता. तर जळगाव वांग्यासाठी आपल्याला कमीत कमी 15 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. काकडीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडीसाठी आज कमीत कमी 10 ते 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला काकडीसाठी दर पाहायला होते. तर आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला काकडीसाठी दर पाहायला होते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 6 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतात. तोंड्याची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक हे आपल्याला पाहायला मिळते. तोंड्यासाठी दर जे आहेत आपल्याला कमीत कमी आज 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला तोंड्यासाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला जास्तीत जास्त 40 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या तोंड्यासाठी दर पाहायला होते. कवळ्या आल्याची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर कवळ्या आल्यासाठी आज कमीत कमी 25 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 30 रुपयेपर्यंत आपल्याला कवळ्या आल्यासाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला कवळ्या आल्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते 25 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला कवळ्या आल्यासाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला खराब त्याचबरोबर चांगली क्वालिटी आपल्याला मिक्स आले पाहायला मिळते. तर या आल्यासाठी साधारणतः 40 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात.
त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे आहेत आपल्याला 70 ते 75 रुपये उच्चांकी दर पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे त्याचबरोबर मागणी कमी आपल्याला पाहायला मिळते, तर दर जे आहे ते आपल्याला आल्यासाठी उतरलेले पाहायला मिळतात. क्वालिटी बरोबर आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळते. पुदिन्याची क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर पुदिन्यासाठी दर जे आहे ते 10 रुपयापासून ते जास्ती असतं 14 रुपयापर्यंत आपल्याला पुदिन्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. पालकची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या पालकसाठी आज कमीत कमी 18 ते 24 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर पालकचे दर जे आहेत ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. मुळ्याची क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः आपल्याला एका बंचमध्ये 4 मुळे पाहायला मिळतात. तर मुळ्यासाठी 10 ते 15 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर लहान साईजमध्ये देखील आपल्याला मुळाची क्वालिटी पाहू शकता. तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला 10 ते 15पर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळते. कांदापातची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला कांदापात पाहायला मिळते. तर कांदापातसाठी आज कमीत कमी 7 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी जास्तीत जास्त 12 रुपयापर्यंत आपल्याला एका गड्डीसाठी कांदापातसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर कांदापातचे दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळतात. मेथीची आपल्याला आवक पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 ते 15पर्यंत आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 4 ते 5 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतात. मेथीचे दर जे आहे ते आपल्याला थोडेफार वाढलेल्या असलेले पाहायला मिळतात. शापूची क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः शापूसाठी दर जे आहे ते कमीत कमी 3 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी जास्ती असतं 6 रुपयापर्यंत आपल्याला एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर शापूसाठी दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून 3 ते 5 रुपयाच्या दरम्यान ते 6 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात. कोथिंबीरीची क्वालिटी पाहू शकता, तर गावरान कोथिंबीरीसाठी आपल्याला आज जास्ती असतं एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 10 ते 15पर्यंत आपल्याला गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर त्याचबरोबर विलायती कोथिंबीरीसाठी आपल्याला साधारणतः 5 रुपये ते 10 रुपयापर्यंत आपल्याला एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर मिडियम क्वालिटीसाठी आपल्याला 20 रुपये ते 40 रुपयापर्यंत आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीच्या हिरव्या मिरचीसाठी आज उच्चांकी दर जे आहे ते 50 ते 55 रुपये किलोपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला मिळते. तर हिरव्या मिरचीच्या दरामध्ये मोठी तेजी आपल्याला आज पाहायला मिळते.